नमस्कार, जय शिवराय आणि सर्वांना सुप्रभात। निखिल मस्के व्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आता आम्ही स्वप्नीलच्या घरून निघालो आहोत रोहा बाजूला। पहिला आपला किल्ला असणार आहे घोसाळगड आजच्या दिवसातला। हा आमचा स्वप्नीलच्या घरी आल्यानंतरचा तिसरा दिवस आहे। आपण आज फक्त रोहा परिसरात 3 किल्ले आहेत महत्त्वाचे, त्यातले वेळेनुसार जितके कव्हर करता येईल तितके कव्हर करण्याचा प्रयत्न करू। सगळ्या किल्ल्यांची माहिती देखील तुम्हाला यातून देण्याचा प्रयत्न असेल। तर मी जसं तुम्हाला बोललो की घोसाळगड हा आपला पहिला डेस्टिनेशन आहे, तिकडे आता आपण चाललो आहे। चला भेटूयात, तुम्हाला आता तिथे वाटेमधल्या सफरीची मजा देखील सांगतो आणि त्यासोबत गडावर गेल्यानंतर गडाची माहिती देखील देतो। तर आता आपण स्वप्नीलच्या सांगण्यावरून पहिल्यांदा आलो आहे मांडे वडापाव सेंटरला। स्वप्नील म्हणतोय की खूप काहीतरी युनिक चव आहे। हां, आता ट्राय करून बघूयात कसं आहे। आणि इथंच खाल्ला तर तुम्ही म्हणा की घरी घेऊन जा, आणि कदाचित घरी गेलं वेगळीच लागतं, इथं खाल्ला का भारी लागतो। माझ्या पुण्यातले 2-3 मित्र आले होते, ते मला म्हटले की यार कशाला वडापाव नको, वडापाव खातो की पुण्याला वडापाव बरे असतात। पण तरी मी जरा फोर्सफुली घेऊन आलो आणि तरी 3-3 वडापाव खाल्ले, एवढा मोठा वडापाव आणि तरी आले आपले वडापाव। जाम गरम, आता कडेतून डायरेक्ट आणला खायला। पुण्यात आपण वडापाव काहीतरी असं कट करून त्यामध्ये टाकून खातो। स्वप्नील बघा, नाही फक्त हाच वडापाव खातो मी, तर सगळे वडापाव मी डायरेक्ट आता खातो। ओके चला, हाच एक वडापाव आपण पण आता तसंच काहीतरी ट्राय करून बघूयात। सध्या पेट्रोल पंपावर थांबलो, पुण्यामध्ये पेट्रोल टाकलं होतं, त्यानंतर आता माझे स्वप्नील तुम्हाला दिसते, स्वप्नील पेट्रोल टाकतं आणि आता इथून पुढे स्वप्नीलला काम आलं आहे, त्यामुळे मी गाडी चालवतो आहे आणि स्वप्नील मागे बसून त्याचं काम करतो आहे। असं असतं जॉबला असल्यानंतर। चला निघतो आता, स्वप्नील आल्यानंतर कॅमेरा ठेवून देतो, जिथे पुढे कुठेतरी आपल्याला काहीतरी इंटरेस्टिंग दिसतं तेव्हा कॅमेरा काढायला। रोहा शहराच्या जवळ अगदी 8 किलोमीटर अंतरावर घोसाळगड हा किल्ला आहे। तिकडे जायचं आपल्याला पुढे, मग गाडी इथेच लावावं लागेल मोस्टली। एक किल्ल्यावर त्याला कुठे जायला लागतं रे काय ना? गाडीला कुठल्या तरी चढावरून चढवत आम्ही आता घोसाळगडाच्या पायथ्याशी असलेल्या, पायथ्याशी म्हणजे मध्यावर असलेल्या एका गणेश मंदिरापाशी आलो आहे। आमच्या पाठीमागे हे जे दिसतंय ते गणेश मंदिर आहे। आणि स्वप्नीलच्या आता इकडे जर आपण बघितलं, हा जो बोर्ड दिसतोय तो किल्ले घोसाळगड, इथूनच आता आपल्याला या गडावर जाणारा मार्ग आहे। छत्रपती शिवरायांनी या किल्ल्याला वीरगड या नावाने देखील ओळख बनवून दिली होती आणि आज या किल्ल्याला घोसाळगड तर म्हणतात, पण वीरगड म्हणून देखील ओळखलं जातं। आता मी तुम्हाला मागचा परिसर दाखवतो। आम्ही पहिल्यांदा गेलो होतो इथे खालच्या बाजूला, त्या बाजूला तिकडे विठ्ठल मंदिर आहे। त्या विठ्ठल मंदिरापासून वर येणारी वाट आहे असं आपल्याला गुगल मॅप सांगतं। आपण तिथून येऊ शकता आणि ते या पायऱ्यांच्या मार्गे आपण वर येतो। परंतु आम्ही असंच पुढे त्या रस्त्यापासून जेव्हा आपण पुढे गेलो, तिकडे आम्हाला एक खंडोबाचं मंदिर दिसलं। त्या मंदिरापासून सिमेंटचा रस्ता आहे जो की उजव्या बाजूला वर येतो, त्या रस्त्याने वर इथे आता गणेश मंदिरापाशी पोहोचलो। चला आता आपण पुढे जाऊयात। 16व्या शतकात विजापूरच्या आदिलशहाच्या ताब्यात हा किल्ला होता। इसवी सन 1648 मध्ये छत्रपती शिवरायांनी या किल्ल्यावर ताबा मिळवला आणि गडाचे नाव वीरगड असे ठेवले। ज्यावेळी छत्रपती शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट होत होती, त्यावेळी जंजिऱ्याच्या सिद्धीने या किल्ल्याला वेढा दिला। मात्र शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढला हे समजल्यानंतर जंजिऱ्याच्या सिद्धीने आपला वेढा उठविला। पुढील काळामध्ये
घोसाळगड हा किल्ला सिद्धी, आंग्रे आणि मराठा यांच्या आधिपत्याखाली होता. 1818 मध्ये कर्नल क्रॉथरने किल्ल्यावर हल्ला केला आणि घोसाळगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचा वीरगड इंग्रजांच्या ताब्यात गेला. बारा वाजता आपण ट्रेक सुरू केला होता. आत्ता झालेत 12:14 म्हणजे फक्त 14 मिनिटात आपण गडाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी म्हणजे महाद्वारापाशी आलो आहे. आता हे पत्र्याचं जरी महाद्वार असेल तरी आजूबाजूला तुम्हाला जी जागा दिसते त्यावरून एक समजतं की इथे या घोसाळगडाचं या वीरगडाचं एक मोठं प्रवेशद्वार असावं. आणि आता या प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये प्रवेश करतो. तुम्हाला अशा प्रकारे बघायला मिळेल. या परिसरामध्ये तुम्ही जर वरच्या बाजूला आला, डाव्या बाजूने वरच्या तटबंदीवर थोडंसं चढा, तुम्हाला माझ्या पाठीमागे जे दिसतंय ते आहे शरभ शिल्प. या शरभांच्या पायामध्ये, तोंडामध्ये किंवा शेपटीला कुठल्याही प्रकारे हत्ती नाही आहे, परंतु हे कुठलाही गज नसणारा शरभ आहे. आणि या शरभांचा आकार बघता असं लक्षात येतं की या गडाच्या महाद्वाराची रचना खूप मोठी असावी. आपल्याला आत्ताची एंट्रन्स जरी छोटी दिसते माझ्या पाठीमागे, खूप छोटं वाटतंय, पण शरभ एवढे मोठे म्हटल्यानंतर आपण इमॅजिन करू शकतो की इथे खूप मोठ्या प्रकारचं महाद्वार असावं. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आता मी इथून पुढे जातोय. पुढे आल्यानंतर मला माझ्या डाव्या बाजूला एक पाण्याचं टाकं दिसतंय. आता या पाण्याच्या टाक्याजवळ मी यासाठी जात नाही कारण तिथे माशा घोंगत आहे. कदाचित ह्या मधमाशा असतील तर आपल्यावर अटॅक करायचे चान्सेस आहे. आणि भरपूर वेळा असं घडलं आहे की राजगडावरती मधमाशांनी अटॅक केला आहे मागच्या पावसाळ्याच्या काळामध्ये. त्यामुळे आपण तिकडे जात नाही. आणि हा अंदाज मी यामुळे लावू शकलो आहे कारण मला स्वप्नीलने तिकडे दाखवलं. त्या बाजूला एक झाड आहे, मी झूम करतो आहे तिकडे. त्या झाडावरती 8 ते 10 मधमाशांची पोळं आहेत. त्यामुळे आता आपण तिकडे नाही जात आहे. आता खाली उतरतो आहे. खाली उतरलं असताना इकडे एक तुम्हाला खाली जाणारी वाट दिसते, ही चोर वाट आहे. आपण थोडंसं आतमध्ये जाऊन देखील त्यात बघूयात काय. पण पाठीमागे असलेल्या या निशाणीकडे पुढे तिकडे बुरुज आहे, त्या बुरुजाकडे जाऊयात. बुरुजाकडे जाणारी वाट या इथून तुम्हाला अशी निमुळती आहे, चिंचोळी वाट आहे. इथून तुम्ही पुढं गेल्यानंतर तुम्हाला समजेल की जसं की एखाद्या गडाला माची असते ना, अगदी त्या माचीप्रमाणे ही रचना आहे. तर आपण इथून पुढे येऊयात. आणि आता आपला मार्ग वर जातो आहे तो म्हणजे त्या ध्वजाकडे. पण त्या ध्वजाकडे जात असताना तुम्हाला वाटेमध्ये एक गोष्ट दिसते, ते म्हणजे शिवकाळामध्ये गडांवरती शौचालयाची रचना कशी असेल याचं उत्तम उदाहरण या गडावर बघायला मिळतं. आता तुम्हाला इथे आतमध्ये काहीतरी एक प्राणी गेलेला दिसला आहे मला. मी जास्त आतमध्ये जाणार नाही, पण तुम्हाला तिथला शॉट दाखवतो आहे नक्की कसा आहे आतमध्ये. थोडंसं सरळ जायचं आहे तुम्हाला आणि त्यानंतर आतमध्ये गेला की तुम्हाला शौचालयाची रचना बघायला मिळते, ज्याला एक्झिट वगैरे देखील आहे. ओके, मी आतमध्ये यासाठी जात नाही की मला काहीतरी जाताना दिसलं आहे तिकडे. आणि आता इथून पुढे आपण बुरुजावर जाणार आहोत. किल्ले घोसाळगडाच्या या माचीकडे मी येतो. इथे तुम्हाला घोसाळगड माचीचा बोर्ड दिसतो आणि याच्या पाठीमागे जसं पावसाळ्यामध्ये एक हिरवगार सौंदर्य आपल्याला बघायला मिळतं, आपण त्याला हिरवळ म्हणतो. परंतु ज्यावेळेस तुम्ही उन्हाळ्यामध्ये ट्रेक करताना तुम्हाला सुवर्णपर्ण असं म्हणू शकता, सोनेरी रंग सगळीकडे दिसतोय. हा इकडे जरी जसे झाडं अगदी भारी वाटतं आहे काहीतरी, या बाजूला देखील किल्ल्याचा बाले किल्ला आहे, तिकडे पण तुम्हाला सगळं काही असं गवत वाळलेलं सोनेरी रंगाचं दिसतं. आता मी या माचीवरती उभा असताना मला डाव्या बाजूला खाली बघितलं तर घनदाट जंगल आहे. त्याच्या पाठीमागे तिकडे जे दिसते ती आहे कुंडलिका नदी. आणि हा जो घोसाळगड आहे याची निर्मितीच कदाचित त्या कुंडलिका नदीपात्राच्या आणि या मार्गावरती रक्षण करण्यासाठी केली असावी. त्यासोबतच हा एक समुद्राकडे उतरणारा, सागराकडे किनारपट्टीवर उतरणारा एक मार्गावरील गड किल्ला आहे. त्यामुळे ज्यावेळेस आरमार स्थापन करायचा प्रयत्न झाला असावा, रायगडावरून शिवाजी महाराजांनी पुढे जे आरमाराची स्थापना केली पुढे जाऊन, त्या आरमारच्या स्थापनेच्या वेळी देखील याच गड किल्ल्यांची मदत किनाऱ्यावरती, किनारपट्टीवरील प्रदेशावरती महाराजांना स्वराज्याची वाढ करण्यासाठी झाली असावी. आता आपण बालेकिल्ल्याच्या बाजूने चाललो आहोत, परंतु तुम्हाला उजव्या बाजूला एक जे झाड दिसतंय, हिरवं झाड, त्याच्या पायथ्याशी तिथे पाण्याची टाकेज
तिथपर्यंत आम्ही जात नाही आहे, थोडीशी रिस्क आहे आणि खाली समोर कडा आहे डायरेक्टली, त्यामुळे आपण तिकडे जाणार नाही आहे. पायऱ्यांनी वर जाऊयात आणि त्यानंतर डाव्या बाजूने बालेकिल्ल्याला डाव्या बाजूने आपण एक वेढा मारून तिकडे त्या बाजूचे जे बुरुज आहे, उद्ध्वस्त दरवाजा आहे, तो दाखवण्याचा आता आपण प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, आपण आता ज्या टाक्यांच्या इथे आलो आहे त्याकडं वर आपण पायऱ्याने चढून आलो का आपल्याला लगेच दिसतात. तर ह्या टाक्यात त्यात पाणीच नाही आहे, दगड पडलेत. तर आता हे 2 टाक्या बघून आपण आता वर जाऊया तिकडे पुढे. माझ्या पाठीमागे तुम्हाला बालेकिल्ला दिसतोय आणि आपण आलो आहोत तिकडे त्या बुरुजावरून, त्या माचीवरून, त्या निशाणीच्या बाजूने. आपण या निशाणीपर्यंत येऊन पोहोचलो की याच्या शेजारीच तुम्हाला पाण्याचं टाकं दिसतंय. 3 टाकी आहेत एका शेजारी एक. हेच प्रकारची टाकी आपल्याला या बालेकिल्ल्याच्या पलीकडच्या बाजूने देखील बघायला मिळतात, जी मी तुम्हाला तिकडून माचीवरून दाखवली होती. आता आपण इथनं या मार्गाने थोडंसं वर जाऊयात आणि डाव्या बाजूने जायला जागा असेल तर तिकडून जाऊ, नाही तर उजव्या बाजूने. सांगतो मी तुम्हाला पुढे. मी तुम्हाला म्हटलो की बालेकिल्ल्याला पुढे जाणारी वाट कुठून जाते मला माहीत नाही, पण मी आता पुढे आल्यानंतर मला इथे 2 वाटा जाताना दिसत आहे. एक उजव्या बाजूने आहे आणि एक डाव्या बाजूने आहे. डाव्या बाजूच्या वाटेवरती नकाशानुसार वास्तू जास्त आहेत, उद्ध्वस्त वास्तू आहेत, त्यानंतर दरवाजा आहे. त्यामुळे आपण डावीकडची वास आत्ता निवडतो आहे आणि आता इथून पुढे जातो आहे. बालेकिल्ल्याला आपण उजव्या बाजूला ठेवत थोडंसं पुढे आलो तर पुढे वाटेत मला सगळ्यात पहिल्यांदा दिसली ती गोष्ट म्हणजे तोफ. या तोफेवरती थोडासा आम्ही विचारविनिमय केला. तोफेवरती काही आकडे आहेत, जसं की 20 हा अंक लिहिलेला आहे, पी हे लिहिलं आहे. पण कदाचित ही गोष्ट पुढे जाऊन कोरलेली देखील असू शकते एखाद्या व्यक्तीने. जसं आपल्याला घाण सवय म्हणावी लागेल आपल्या मागच्या पिढीला, आपल्या पिढीला देखील आपल्या वास्तूंवरती आपण जाऊन तिथे नाव कोरण्याचे प्रताप करत असतो. आपलं काहीही कर्तृत्व नसताना त्यापैकी ही काहीतरी गोष्ट असेल. पण माझ्या अंदाजे जसं आपण बघितलं की घोसाळगड हा किल्ला निजामशाहीमध्ये होता, त्यानंतर स्वराज्यामध्ये होता, तर कदाचित निजामशाही काळातील ही तोफ असावी. या बाजूला इथे तोफ होती. तोफेच्या लगेच पुढे मी तुम्हाला जसं म्हटलं की पाण्याच्या टाक्यापाशी आपण आता आलो आहे. हे पाण्याचं टाकं जर बघितलं तर मध्यभागी थोडासा खांब पण दिसतोय. विभागलेलं टाकं कदाचित असावं आतमध्ये, आणि किती खोल आहे हे आपण सांगू शकत नाही. एवढा कडक उन्हाळा सुरू झाला आहे तरी देखील या टाकीमध्ये अजूनही पाणी आहे. म्हणजे गड किल्ल्यांवरती जी पाण्याची व्यवस्था केलेली आहे, जे जल व्यवस्थापन असायचं, त्याचा एक उत्तम नमुना तुम्ही इथे बघू शकता. सध्या पाणी खूप खराब आहे. आता इथून पुढे आपण चाललो आहे. इकडे उद्ध्वस्त वास्तू आणि दरवाजा देखील आहे. आमच्या दोघांमुळे जो पायाचा आवाज येतोय तेवढं ठीक आहे, पण तुम्ही हा बाकी आवाज ऐकू शकता. एकदम शांतता करतोय आम्ही आता. बघा, इतका उन्हाळा असून पण ते रातकिड्यांसारखे आवाज इकडे येत आहे. वाटेत पुढे आल्यानंतर मी तुम्हाला जो उद्ध्वस्त दरवाजा सांगत होतो तो या पायऱ्यांनी खाली उतरलं की तुम्हाला एक छोटीशी जागा दिसते खाचीसारखी. तिथे आहे तो उद्ध्वस्त दरवाजा. आता तिथे दरवाजा उपलब्ध नाही आहे, परंतु गड किल्ल्यांना आपल्याला चोर दरवाजा, दिंडी दरवाजा आणि एक दुय्यम दरवाजा भरपूर वेळा बघायला मिळतो. त्या श्रेणीतला एक दुसरा दरवाजा या गडाला देखील होता, तोच आपल्याला इथे बघता येतो. आता आपण इथून पुढे जसं नकाशामध्ये सांगितलं की तोफ आहे पुढचे, त्या तोफेपर्यंत जाणार आहोत. वाटेत पुढे आल्यानंतर आपल्याला एक वास्तू दिसते. या वास्तूमध्ये सध्या झाड जरी उगवलेलं असलं तरी हे आहे दारुगोळा कोठार. सध्या याचं छत नाही आहे, परंतु बाकी जे दगड आहेत ते सुस्थितीत आहेत. बाहेरची बाजू चांगली दिसते आपल्याला आणि आपल्याला एक समजतं की या गडाचं महत्त्व किती मोठं असावं. आता जर तुम्ही बघितलं की हे जे दारुगोळा कोठार आहे त्याच्या बाजूने तिकडून जरी दुसरा डोंगर होता, काहीतरी छोटी जागा होती, पण या दारुगोळा कोठाराच्या बाजूने एकही डोंगर या बाजूला नाही आहे. म्हणजे शत्रू सैन्याने तोफगोळ्याचा मारा जरी केला तरी तो दारुगोळाच्या कोठारापर्यंत पोहोचायला नको, याची पूर्णपणे खात्री आणि व्यवस्था या किल्ल्यावर केलेली होती. चला तर मग पुढे आता आपण गडाच्या दुसऱ्या बाजूला जाऊयात. इथूनच पुढच्या बाजूला बालेकिल्ल्यावर जाणारी वाट आहे, परंतु बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी आणि तिथे गेल्यानंतर बघण्यासाठी जास्त काही गोष्टी नाही तिथे. म्हणजे कुठल्याही प्रकारे ऐतिहासिक वास्तू तर नाही आहे, त्यामुळे आपण वर जाणं टाळतो आहे आणि थोडीशी निसरडी वाट आहे. तुम्ही जरी येत असाल तर थोडी काळजीपूर्वक, ग्रुप असेल तरच वर जावं. दारुगोळा कोठारापासून आपण पुढे आलो की आपल्याला या बालेकिल्ल्याला वळसा घालण्यासाठी पुढे जाणारी वाट दिसते तिकडे. आम्ही आता वेळ खूप झाला आहे त्यामुळे तिकडे तर जात नाही आहे. इथूनच आपण आता आपला मागचा परतीचा प्रवास सुरू करतो आहे. बाकी किल्ला फिरून आता आम्ही आलो आहोत मुख्य प्रवेशद्वाराच्या तिथे.
आणि जी गोष्ट तुम्हाला दाखवायची राहिली होती ती दाखवण्यासाठी मी पुन्हा इकडे आलो आहे. तर इथे जे दिसतंय तुम्हाला ते आहे चोर दरवाजा. आणि या चोर दरवाजामधून खालच्या जंगलामध्ये उतरणारी वाट आहे. तुम्ही या दरवाजातून आतमध्ये देखील जाऊ शकता. पण मी एकदा चेक करतो आतमध्ये काय आहे. काहीतरी अशा प्रकारे चुना आणि दगडांचं बांधकाम आहे आणि इथून खाली तुम्ही जाऊ शकता. मी थोडंसं पुढे जातो. दिसतंय तुम्हाला? उडी मारली. इथनं खालच्या बाजूला जाणारी वाट आहे. तिथे जाऊन खाली काहीच नाही आहे त्या दरवाजापासून पुढे. तर तुम्ही नाही गेला तरी चालेल. काय थोडंसं काय दिसेल तुम्हाला तिकडून जंगलाची वाट दिसेल. आणि ज्यावेळेस शत्रूने किल्ल्यावरती हल्ला केला असेल तेव्हा याच वाटेचा वापर करून गडातील जे जर खाली उतरायचं असेल, चोरीच्या मार्गाने खाली जायचं असेल तर इथून जाऊ शकत होते. आणि हा दरवाजा बंद करण्यासाठी देखील इथे वरती जागा आहे दरवाजा लावण्यासाठी. दिसतंय तुम्हाला? म्हणजे शत्रूने जर हल्ला केला, इकडून कोणी येण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा हा दरवाजा नाही आहे, बंद आहे असा दाखवण्याचा प्रयत्न करता येऊ शकत होता. आणि त्यासाठीच इथे पण खाचा आहेत 2. तर फायनली आता मी इथे चोर दरवाजापाशी बसलोय. म्हणजे आपली गडाची, घोसाळगडाची, वीरगडाची सफर आता संपली आहे. ही सफर जरी संपली असली तरी याच्या पुढेही आपल्या यूट्यूब चॅनलवर अशाच प्रकारे नवनवीन कंटेंट तुम्हाला बघायला मिळेल, ज्यामध्ये गडकिल्ले असतील, समाधीस्थळे असतील, त्यासोबतच काही पर्यटन स्थळे देखील आता आपण कव्हर करतोय तर ते देखील असतील. तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ बघायचे असतील आपला चॅनल निखिल मस्के ब्लॉग्सला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा. तुमचे अभिप्राय, या किल्ल्याविषयीचे अभिप्राय असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि या किल्ल्याला जर तुम्ही भेट देणार असाल तर किल्ला बघण्यासाठी तुम्हाला फक्त मॅक्सिमम 1 ते 1.5 तास सफिशियंट आहे. कारण तुम्ही 15 मिनिटमध्ये आम्ही व्हिडिओज रेकॉर्ड करत वर आलो, 1 तासामध्ये व्हिडिओ रेकॉर्ड करत किल्ला पूर्ण बघितला आणि त्यानंतर आता खाली चाललो आहे. म्हणजे 1.5 तास तुमच्यासाठी खूप जास्त वेळ आहे. उन्हाळ्यामध्ये ट्राय करा येण्याचा, कारण का या ठिकाणी जर तुम्ही बघितलं किंवा हिवाळ्यामध्ये येऊ शकता. थोडंसं जे गवत आहे, वाटा आहे, त्या कोणीही जास्त लोक इकडे फिरकत नसल्यामुळे थोड्याशा रुळलेल्या नाही आहेत, मळलेल्या नाही आहेत. तर पावसाळ्यामध्ये थोडीशी रिस्क आहे. पावसाळ्यामध्ये येणं थोडंसं अवॉइड करा. येणार असाल तर ग्रुपने या, जेणेकरून स्वतःची सुरक्षितता तुमच्या ग्रुपच्या हातात असेल. तुमचा ग्रुप तुम्हाला मदत करू शकेल. या व्हिडिओमध्ये इतकंच. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे.